काहीच आता आम्ही निघालोय वानखेडे स्टेडियम जायला, कारण आज पण मुंबईची T20ची मॅच आहे. मी काल पण गेलो होतो, पण मी विसरली व्लॉग घ्यायला त्या मॅचच्या एक्साइटमेंट मध्ये. आणि मॅक्सनी पण आम्ही विसरलो, पण मला मॅक्सनी पण आठवण नाही करून दिली. सो मग काय नंतर ते ब्लॉग घ्यायचं राहून गेलं. तर आज आम्ही बोललो की आज पण जातोय, तर मग आज आपण ब्लॉग काढू. तर मग बघू आता वानखेडे स्टेडियमला गेल्यानंतर. बाय बाय. सो गाईज आता आम्ही आहोत ऑन दी वे. 7:30ची मॅच आहे, तर बघू आता आम्ही पोहोचू. अर्धा तास तरी लागेल वाटतं आता इकडनं. आता बघा, हा तुम्हाला मिरर मध्ये दिसत असेल गाडी कोण चालवत आहे. वाव यार, वाव काय सनसेट दिसतोय. हे बघ समोर, मस्त दिसतंय. भाई साहब, मस्त दिसतंय ना व्हिडिओ मध्ये एकदम. रोलर कोस्टर वरून जातोय असं वाटतंय. पण हे बघा मुंबईचं आहे बघा, मुंबईच्या गाडीवाले बघा कसं करतात हे लोक. आता आम्ही आलोय वानखेडे स्टेडियमच्या भेटलेत आम्हाला. असं ओळखीनेच भेटलेत. 7 नंबर गेटनी. आम्ही काही पैसे देऊन काढत नाही तिकीट. फुकट फिरायची सवय झाली त्यांच्यासोबत राहून. आम्हाला भेटले तसं ओळखीने. सो आम्ही आता जातोय 7 नंबर गेटनी आतमध्ये. सो बघू. सेकंड टाइम वानखेडे स्टेडियम. हां सेकंड टाइम. काल आणि आज नाही, माझं थर्ड टाइम. आणि आमच्या दोघांचं सेकंड टाइम. चलो बाय. ते जर आमच्या समोर दिसलं आम्हाला मस्त स्टँड पण भेटला. आम्हाला ना मस्त लकीली हां एकदम ओळखीने आम्हाला इथे MCAच्या पॅव्हिलियनमध्ये सीट भेटली. मग कोणाच्या ओळखीने म्हणजे हाय आमच्या नाही खरं बोल त्यांना. तू खरं सांग ना कोणाच्या ओळखीने भेटली. माझ्या सांग कोणाच्या ओळखीने भेटली. सांग खरं सांग कोणाच्या ओळखीने भेटली. सांग क्रिकेट समजू दे कोणाच्या ओळखीने भेटली. याच्यावर ना तुम्हाला समजत असेल की कोणाच्या ओळखीने भेटली ठीक आहे. आणि आम्हाला लकीली भेटली MCAच्या पॅव्हिलियनमध्येच. बघू मजा येते. आज खूप जवळून दिसते आम्हाला मॅच. काल एवढं जवळ नव्हती दिसत. आज एकदम जवळ. आणि आज जर शॉट खेळले लोक ना तर बरोबर ह्या साईडला पण खेळू शकतात. एकदम समोरच्याच बाजूला आहे आमच्या. हां जे आम्ही काल बोलत होतो की बरोबर ना स्टंपच्या मागेच बसायला भेटायला पाहिजे, म्हणजे एकदम क्लिअर दिसेल. आणि आज आम्ही बरोबर तिकडेच असले की आम्हाला दोन्ही साईडने दिसते. सो चलो बघू मध्ये मध्ये आम्ही करू कॅप्चर. बाय. हां ना. आणि आम्ही टीम पण लावली आहे, पण काय फायदा. इकडे पण रिअल मॅच बघतोय म्हणजे रिअल मॅच बघताना आम्ही ड्रीम 11मध्ये हरतोय, कारण आम्ही घेतलेच नाहीत आज ते प्लेयर्स. यार काय माहिती आम्ही का असं केलं आज. तिला मॅच बघण्याची एक्साइटमेंट बिलकुल नाही आहे. ड्रीम 11ची एक्साइटमेंट आहे. हां कारण मी घेतलेले प्लेयर्स तर खेळायला पाहिजे. सरप्राईज आहे. हां लोक बोलतात काहीतरी सरप्राईज आहे हे म्हणाले काय एवढं घटिया सरप्राईज नसतं ते म्हणजे अँकरचा आवाज मगाशी गाणं लागलेला बात होते सलाम त्याच्यामध्ये मध्येच बोंबल काहीतरी मी सांगितलं काहीतरी माझ्याकडे खायला घेऊन यायला. आणि निघायचं पण आता चालू आहे थोड्या वेळात. मग बघू आता काहीतरी खायला घेऊन येतो आम्ही, खाऊ वगैरे. आणि मग याच्यानंतर ना श्रेयस अय्यर रिअल बॅटिंगला, मग तेव्हा आम्ही तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो. या शुअर. ब्रेकमध्ये कसं आपल्याला फुल टाईम कसं आपल्याला दिसताना ते ब्रेकमध्ये असं इनिंग ब्रेकमध्ये काहीच नाही समजत. पण बघा काय चालू आहे सगळं. आपण टीव्हीवर फक्त ॲड बघतो. हां किती करायचे ते लोकांना 137 खूप कमी 137 टू विन 137. हां आता श्रेयस अय्यर रिअल बॅटिंगला. हां सवाल नाही. काल
पावसासारखं होतं ना तर हवा होतं, पण असं जरा पण हवा नाही. आणि एकदम हे हा वाला जो स्टँड आहे ना तो मागून पूर्ण पॅक आहे, त्यामुळे काहीच हवा नाही लागत. हां खूप गरम होता. हो, आम्ही काल जो बसलो होतो ना तो काहीतरी विजय मर्चंटवाला होता, तर त्याच्या मागून आहे ना रिकाम्याची स्पेस होती. तेव्हा काल आहे ना, थांबा मी तुला दाखवते आम्ही काल कुठे होतो. आणि जे मर्चंट दिसतंय काल आम्ही इकडे होतो. आज इथे बसलोय तर आज हे खूप जवळ आहे, म्हणजे मस्त आहे आज बसलोय होते. व्ह्यू खूप छान आहे. माझ्या ओळखीवर खूप काय होतं. हां ठीक आहे, असं काय माझी ओळख आहे तिच्याची ओळख आहे. तुझी तर एकच ओळख झाली. असू दे, पकाव दे. हां अजून काय बघायचं, चार पकडणार आहे, मॅडम व्हायला लागलं. मला आता नीट दिसू एकदम आपण. खूप कंटाळा आला हिच्यासोबत मॅचला येणं, म्हणजे खूप बोरिंग आहे. काय करणार आता, ऑप्शन नाही. काय आता माझ्यासोबत येतो आणि माझ्यासोबत येऊन ना गाडी चालवायला मागत ना काय. मी गाडी चालवली असती तर व्हिडिओची स्टार्टिंग वगैरे मी केली असती का? ऑब्व्हियसली नाही बघत, मग गाडी ऑब्व्हियसली मला चालवावी लागते. सरप्राईज इथे ब्लॉगमधला संपत येईल तरी हे लोक सरप्राईज काही देणार नाहीत आता मला. बोर झालो आम्ही खूप. असं वाटतं की मला असं वाटतं की कोणतरी क्रिकेटर आला असणार चांगला आणि कामामध्ये गेला. मला नाही वाटत, बिलकुल नाही वाटत. मला वाटतं काय झालं की चांगला क्रिकेटर आला असेल आणि येईल कामामध्ये. ब्लॉग तुझ्या घरचं बघतो. हां कंटाळा आला. हां ना, फोन पकडून खायला घेऊन ये काय. फोन पकडून हां बघितलं सगळं ऐकतं. ठीक आहे आणतो. आता मी गेली तर सीट काय करणार का मी पण पकडू शकतो मी. जा ना नाही. आवाज जात नसेल हळू बोलते. आतापर्यंत माझा आवाज नसेल आला तर समजून घ्या की हवेमुळे नसेल आला, पण आता येत असेल. ती हळू बोलते माझी खाल्ला आवाज कसा आवाज. किती सुंदर रोड आहे, फक्त ड्रायव्हर थोडा हेवी आहे. काय ऑप्शन नाही आता आमच्याकडे, आम्हाला काही करून. असं बरं ना आमच्या घरी जेवण एवढं चांगलं आहे की आम्हाला मॅचपेक्षा जेवायला जायचं मन करायला लागलं. भेटू आपण नंतर. आता थोडा गाडी चालवण्यावर फोकस करू दे. आताच ब्लॉग एंड पण करून त्या घरी गेला ट्रेन. हो कारण माझ्या जीवाला धोका आहे. हे बघा छपरी, माझ्या जीवाला धोका आहे. काय धोका बिका नाही याच्या जीवाला. हा 3 वर्ष हा ह्याच गाडीवर फिरतोय आणि मीच ड्रायव्हिंग करते गाडी. 3 वर्ष झाली. भले मी दिसत नसेल पण समजून घ्या. हां पण तरी बाय बाय बाय. जाऊ दे आता एंड करतो. गाईज आता आम्ही हा ब्लॉग इथे एंड करतोय. भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. तुझं पण तोंड दाखव, तुझं पण तोंड दाखव त्यांना. तुझं तोंड बघा, माझं तोंड बघा. चला बघा, चला बघा. बाय बाय.